हरिद्वार जवळ प्रत्यक्ष खोदकाम सुरू झाले तेव्हा एक नवी समस्या उभी राहिली. खोदकामाचे प्रचंड स्वरूप आणि हजारो मजूर पाहून हरिद्वारचे पुजारी आणि परिसरातील लोक बिथरले. आपल्या गंगा मातेला वळवून तिचे पवित्र पाणी इतरत्र पळवून नेण्याचा इंग्रजांचा डाव आहे असा अपप्रचार सुरू झाला. कॉटलीनी चर्चेतून लोकांची समजूत घातली. गंगेचा एक अस्खलित प्रवाह स्नानासाठी कायम ठेवण्याचे आश्वासन देऊन हरिद्वार येथे नव्या घाटांचे बांधकाम सुरू केले. लोकांना कालव्याचे महत्त्व पटू लागले. विरोध मावळू लागला, पण पुन्हा अडचणी उभ्या राहिल्या. काबूल युद्धामुळे पैशाचा तुटवडा निर्माण झाला. कालव्याचे काम बंद पाडले. दरम्यानच्या काळात कॉटलीनचा फॅनी यांच्याशी विवाह झाला, परंतु कॉटलीनकडे सुखविलासासाठी वेळ नव्हता. विवाहानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा कालव्याच्या कामात वाहून घेतले. त्यामुळे फॅनीशी त्यांचा दुरावा वाढत होता. त्यांचा मुलगा वॉल्टर सतत आजारी असे. कंटाळून फॅनी इंग्लंडला परत गेली. कॉटली अतिश्रमाने आजारी पडले. विश्रांतीसाठी ते इंग्लंडला गेले, पण तेथे अखेर पत्नीने त्यांच्यापासून घटस्फोट घेतला.